सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मोदी सरकार घाबरलं. दिल्लीमध्ये जिथे जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं, आज 21वा दिवस होता. त्यांना सकाळी सकाळी साध्या वेशातले पोलीस आले, आंदोलन स्थळामध्ये घुसले, त्यांनी सगळ्या बाजूनी पडदे लावले आणि सोनम वांगचुक यांची उचलबांगडी करून अक्षरशः फरफटत त्यांना घेऊन गेले. त्यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण हे ज्या पद्धतीने झालेलं आहे त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी ते अत्यंत निषेधार्ह आहे. देशभर त्याच्या निषेधाचे पडसाद उमटत आहेत. देशभरामधून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जो प्रतिसाद मिळत होता त्याच्यामुळे सरकारला ते सहन झालं नाही. मोदी सरकारला जे सेलिब्रिटी, मान्यवर, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे जजेस वगैरे सर्वांनी पाठिंबा दिला होता. समाजवादी पक्षाने, काँग्रेसने किंवा शिवसेने, ठाकरेंच्या पाठिंबा देणं ते राजकीय असू शकतं, परंतु सर्वसामान्य जनतेतून त्यांना जो वाढता प्रतिसाद मिळत होता आणि विद्यार्थी वर्गातून त्यांना जो वाढता प्रतिसाद मिळत होता त्याच्यामुळे सरकारला वाटलं की आगामी काळामध्ये याच्यामधून काहीतरी वेगळं होऊ शकतं, सरकारला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सोनम वांगचुक यांचं उपोषण मोडीत काढलं. मित्रांनो, लोकशाहीमध्ये उपोषण, मोर्चे, आंदोलने ही जी काही लोकशाहीमधली हत्यारे आहेत ते आपलं मत व्यक्त करण्यासाठी, सरकारच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध आपल्याला पसंत पडलं नाही तर त्याविरुद्ध उपोषण, मोर्चा, आंदोलन, घेराव हे आपण करतो. पण आता भाजपच्या राजवटीमध्ये ते सुद्धा सगळं मोडीत निघालेलं आहे. एक दृष्ट्या ही हुकुमशाहीची वाटचाल सुरू आहे. साधा विषय होता, नीट परीक्षेमध्ये जे पेपर फुटले त्याला जबाबदार म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. एवी तेवी ते आता मंत्रिमंडळामध्ये फेरफार करणार आहेत, फेरबदल करणार. त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचं शिक्षण खाते काढून घेणार आहे. परंतु सोनम वांगचुक यांच्यामुळे ते खाते काढलंय असं भासू नये किंवा त्याचं क्रेडिट त्यांना मिळू नये या आंदोलनाला, म्हणून त्यांचं आंदोलनच मोडीत काढलं. हे अत्यंत निषेधार्ह आहे. मला वाटतं देशभरामधून याचे पडसाद उमटतील. आता अभिजित दिपकेंनी सांगितलंय की देशभरात या विरोधामध्ये आंदोलन सुरू करावं. प्रतिसाद किती मिळतो माहीत नाही, परंतु भाजप ज्या पद्धतीने लोकशाही मोडीत काढते ना त्याचा हा एक अत्यंत उत्तम नमुना आहे. लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये तुमचं भाषण स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे सगळं हिरावून घेतील ही मंडळी. त्याच्यामुळे आता तुम्ही सावध व्हा, या विषयावर थोडं तरी व्यक्त व्हा, एवढंच फक्त मत. धन्यवाद.